ललिलिशियस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बेबी पोटॅटो बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी काय सामग्री घ्यायची ते आपण बघूया। हे बेबी पोटॅटो म्हणजे छोटे छोटे पोटॅटो, नंतर ही कोथिंबीर घेतलेली आहे, थोडी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, थोडं धण्याची पावडर, मिरचीची पावडर, मालवणी मसाला, हळद पावडर, मोहरी, थोडीशी दालचिनीचे तुकडे, 2-4 लवंगा, 1 हिरवी मिरची आणि हे तमालपत्र, तसंच तेल आणि चवीपुरतं मीठ। ही आपली सामग्री झाली। चला तर आपण आता बेबी पोटॅटो बनवूया। हे पोटॅटो मी उकडून ह्याची सालं काढून घेतलेली आहेत। गॅस लावूया, मग त्याच्यावरती वाणगा ठेवूया। जरा वाणगा तापला की त्याच्यामध्ये आपण तेल घालूया। साधारण 3 ते 4 चमचे तेल लागेल। तेल जरा तापलं की आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर मोहरी टाकूया। मोहरी आता तडतडली, आपण पहिल्यांदा गॅस कमी करून टाकूया, नाहीतर सगळं करपून जाईल। एक चमचाभर हळद घालूया। अगदी त्याच्यामध्ये जराशी आलं लसूण पेस्ट घालूया। आपण हा गॅस घालून टाकला, कारण हा मसाला आहे ना, हा करपला नाही पाहिजे। नंतर आपण थोडंसं मीठ घालूया। त्याच्यानंतर हे जे बटाटे आहेत ना, हे त्याच्यामध्ये चांगले आपण थोडे परतून घेऊया की त्याच्यामध्ये अंगामध्ये मीठ मुरेल। आपण परत गॅस लावूया आणि बारीक गॅसवरती हे पोटॅटो जरा झाकण देऊन थोडा वेळ ठेवूया। म्हणजे काय होईल, ह्याच्यामध्ये ते मीठ, आलं लसूण सगळं ना व्यवस्थित मुरेल। आपण झाकण काढलं। आता झाकण काढल्यानंतर या गोष्टी जास्त करपायला नको, म्हणून आपण थोड्या उशिराने टाकूया ह्याच्यामध्ये। आता हे टाकल्यानंतर परत आपण त्याला परत झाकण देऊया। आता आपण परत झाकण काढूया। वा, आता छान वास आलाय, लवंग दालचिनीचा मस्त वास आलाय। आता ह्याच्यामध्ये आपण थोडी मिरची पावडर, तरी पण 1 चमचा घालूया। थोडा मालवणी मसाला, हा अर्धा चमचा घालूया। ते धण्याची पावडर ही अर्धा चमचा घालूया। नंतर जर पाहिजे असेल समजा आपल्याला, तर जराशी हळद पण घालू शकतो आपण, थोडीशी। आणि कणभर थोडंसं मीठ।
अगदी बारीक गॅसवरती करायचं हा, नाहीतर हा जो वरती जो मसाला आहे ना, हा जर काळा झाला तर ते चांगले लागत नाहीत. आता आपले पोटॅटो 1-2 मिनिटात तयार होतील. वा, कलर किती मस्त आलाय बघा बटाट्याचा, एकदम छान झाले, मस्त वास येतो अगदी. आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊया. वा, किती मस्त आलेत, अगदी तोंडाला पाणी सुटले. आता आपण काय करूया, थोडी वरतून ना कोथिंबीर टाकूया, की काय होईल, ते आणखीनच सुंदर दिसतील. हा, मस्त झालं एकदम. तुम्ही खाऊनच बघा, फारच चांगले झालेले आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. माझा व्हिडिओ इतका तुम्ही शांतपणे ऐकल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. बाय.